महायुती सरकारचा येत्या 5 डिसेंबरला 5 वाजता आझाद मैदानात शपथविधी, पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार। बावनकुळे कधीपासून राज्यपाल झाले, शपथविधीची तारीख जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंना टोला। ईव्हीएम विरोधातील बाबा आढावांचं आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर उपोषण मागे। मुख्यमंत्री शासन आपल्या दारी उपक्रमाचा राज्यभर बोलबाला, महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान। बुलढाण्यात टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीदरम्यान राडा, धाड इथं 2 गटात तुफान दगडफेक आणि जाळपोळ, मोठा पोलीस फाटा तैनात। अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेदरम्यान द्रव्य फेकलं, सुरक्षा रक्षकांनी तात्काळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं। आणि मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार, तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना ब्लॉकमधून दिलासा। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार। नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आता बुलेटिनमध्ये पाहूयात विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। महाराष्ट्रातील नव्या सरकारचा आझाद मैदानावरच शपथविधी होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडेल। बावनकुळेंच्या ट्विटनंतर न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। एका पक्षाच्या अध्यक्षांना शपथविधीची तारीख सांगितली, हे खरं म्हणजे ते राज्यपाल झाले की काय, असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केला। दरम्यान एवढा महत्त्वाचा दिवस असताना काळजीवाहू मुख्यमंत्री असे गायब कसे होतात, सर्वसाधारण माणसाकडे हेलिकॉप्टर नाही का, असा खोचक सवाल सुद्धा आदित्य ठाकरेंनी शिंदेंना लगावलाय। मी मंत्रिमंडळामध्ये असलो तर चांगलीच गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। जो गटनेता असतो तोच मुख्यमंत्री असेल, असा नियमच असल्याचं विधान मुनगंटीवार यांनी केलंय। त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार का, अशा चर्चांना उधाण आलंय। फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे। तिघांच्या समन्वयातूनच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल, असं सुद्धा दरेकर म्हणाले। आम्ही शपथ घेणार की नाही हे शिंदे ठरवतील, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। तसंच एकनाथ शिंदे हिताचे निर्णय घेतात, असं देखील शिरसाट म्हणाले। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, बुलढाण्यातली बातमी। बुलढाण्यात मिरवणुकीदरम्यान मोठा राडा झालाय। धाडमध्ये 2 गटामध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे, तर मिरवणुकीमध्ये फटाके फोडण्यावरून हा वाद उफाळला। या संपूर्ण पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त आणि पोलीस फौजफाटा देखील तैनात आहे। आपण ही दृश्य सध्या बुलढाण्यातली पाहतोय। मोठा तणावाची परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे। मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे। पोलीस बंदोबस्त आहे, पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। फटाके फोडण्याच्या कारणावरून अशा प्रकारे मिरवणुकीदरम्यान हा राडा झाल्याचं दृश्य समोर आलंय। खऱ्या अर्थानं विदारक अशी ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती बुलढाणामध्ये निर्माण झाली आहे। ही दृश्य हाती आली आहेत। बुलढाण्यामध्ये मिरवणुकीदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे। मोठ्या प्रमाणात राडा झाला, त्यानंतर जाळपोळ करण्यात आली, दगडफेक देखील झाली आहे। या पार्श्वभूमीवरती पोलीस देखील तिथे दाखल झालेले आहेत। मोठा पोलीस फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवरती आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांच्याकडून। राहुल, नेमकी ही घटना काय आहे, सद्यस्थिती काय? बुलढाण्याच्या धाडमध्ये रात्री दरम्यान टिपू सुलतान जयंती त्या ठिकाणी काढण्यात आली होती आणि टिपू सुलतान जयंतीवर त्या ठिकाणी लोकांनी केली अशा प्रकारची माहिती समोर आली आणि त्या दगडफेकीच्या दरम्यानच हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी घडला होता। 2 समाजाचे वेगवेगळे मोठे गट त्या ठिकाणी अमोरासमोर आले आणि अमोरासमोर आल्यानंतर तुफान अशी दगडफेक आणि जाळपोळ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 2 समाजामध्ये झालेली ठिकाणी समोर आलेलं आहे। ज्या वेळेस 2 समाजामध्ये दगडफेक आणि जाळपोळचा प्रकार सुरू असताना ही माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर
पोलिसांची मोठी फौज फाटा देखील त्या धाडमध्ये दाखल झाला होता आणि पोलीस दाखल होई अगोदरच अनेक गाड्यांना त्या ठिकाणी जाळून गाड्यांची राखरांगोळी करण्यात आली होती आणि तुफान अशी दगडफेक त्या ठिकाणी सुरूच होती. पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले, मात्र परिस्थिती जी होती रात्री दरम्यान अतिशय विदारक अशी परिस्थिती होती. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली होती. बाहेरगावून त्या ठिकाणी पोलीसही बोलवण्यात आले होते. मात्र आता सकाळची परिस्थिती जर आपण बघितली तर पोलीस परिस्थिती हाताळलेली आहे आणि नियंत्रणाबाहेर आहे. नक्कीच राहुल, याकडे आपलं लक्ष असेल, अपडेट घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. बाहुबली देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा अशा आशयाचे महाकाय होर्डिंग्स बीडच्या आष्टी शहरामध्ये लागले आहेत. आष्टीचे नगराध्यक्षा जिया बेग यांनी हे बॅनर्स लावलेत. शिंदेंनी जी भूमिका घेतली त्याला आमचं समर्थन असेल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान लवकरच मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री शपथ घेतील असं देखील उदय सामंत म्हणाले. शरद पवार पक्षाच्या आमदारांची उद्या बेलर्ड इस्टेटमधील कार्यालयामध्ये बैठक होणार आहे. विधिमंडळ गटनेता निवड तसंच इतर विषयांवरती बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. गटनेते पदासाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांच्या नावाची चर्चा आहे. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा राज्यभर बोलबाला रंगलाय. महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा असा स्कॉच पुरस्कार या कार्यक्रमाला प्रदान करण्यात आला. 280 प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीच्या महाराष्ट्रातील मॉडेलची निवड करण्यात आली आहे. दरम्यान आता लक्ष शासन आपल्या दारी 2.0 असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे या गावामध्ये आहेत. दरम्यान एकनाथ शिंदेंना 105 डिग्रीपर्यंत ताप आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे दिवसभर घराबाहेर पडलेले नाहीयेत.